शेतकरी बांधवांनो, इकडे लक्ष द्या. सोयाबीन, मका, कापूस यांचे बाजारभाव पडण्याचे किंवा पडत असल्याचे जे काही दिसत होते मागच्या काही दिवसांपासनं, तो अमेरिकन करार किंवा ट्रम्प करार आता स्थगित झालेला आहे. स्थगित झाल्याच्या चर्चा आहे. यामुळे आगामी काळामध्ये या तीनही शेतमालांचे बाजारभाव वाढणार का? त्यातली घसरण थांबणार का? हे आपण अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रोशिवा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार, दिनांक 25 मार्च 2026. आजचा जो विषय आहे तो अर्थातच सोयाबीन, मका, कापूस यांच्या बाजारभावाच्या संदर्भात जी घसरण होती आणि ती थांबवून येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं दिलासा मिळेल का, हा भाग आहे. मधल्या काळामध्ये ट्रम्प करार झाला आणि त्यातनं अमेरिकेतनं खूप मोठी आयात होणार होती या सगळ्या याच्यामध्ये, अशी चर्चा होती. मात्र आता त्यातनं दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे या आठवड्यातले सोयाबीन बाजारभाव जे आहे मागच्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत साधारण 20 ते 40% वाढलेले आहेत. आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी स्थिर आहे, काही ठिकाणी मात्र कमी आहे. थोडक्यात एकूण सोयाबीन वाढीचा ट्रेंड आहे. ज्यांनी सोयाबीन विकला नसेल तर त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. आता सोयाबीनचे जे बाजारभाव आहे संपूर्ण राज्यातली सरासरी 5,203 वर पोहोचलेले आहेत. आणि लातूर बाजाराचा जर आपण हे करायचं झालं तर लातूरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 34% वाढ होऊन आता पिवळा सोयाबीन 5,491 वर पोचलेला आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% वाढ आहे. यातून तुम्हाला एकूण सोयाबीनची कल्पना येईल. आता मी जो विषय सांगतोय तो अतिशय काळजीपूर्वक ऐका. असेच विषय सांगण्यासाठी आपण वारंवार भेटणार आहोत आणि तुम्हाला ही माहिती देत राहणार आहोत वेगळ्या पद्धतीची. जोडून राहण्यासाठी आत्ता सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत. आता जो अमेरिका आणि भारत यांच्यात जो ट्रम्प करार झाला, मधल्या काळात भारतावर त्यांनी टॅक्स लावलेले होते वगैरे, हे सगळे तुम्हाला माहिती आहे. तर यानंतर अनेकांनी, मग शेतकरी संघटना असतील, काही विरोधी पक्ष नेते असतील आणि काही विश्लेषक आहेत, त्यांचं म्हणणं होतं की हे कापूस, सोयाबीन आणि मक्याचे बाजारभाव कोसळतील आणि त्याचा एक मनोशास्त्रीय परिणामसुद्धा असा झाला की खरंच बाजारभाव त्या कोसळायला लागले, कधी अफवांनी म्हणा किंवा आणखी या कारणाने. पण हा करार आता भारत सरकारने अलीकडेच ही जी युद्धजन्य स्थिती आली त्याचमध्ये स्थगित केलेला आहे, थांबवलेला आहे. मात्र हा पूर्णपणे करार पूर्ण संपुष्टात आलेला नाही. अर्थात हा करार 4 महिन्यांसाठी थांबवण्याचं असं सांगितलं जात आहे. येणाऱ्या काळात त्याचे काय परिणाम होतील ते बघायला मिळेलच. पण आता जर करार झाला असता तर काय झाले असते ते आपण बघूया. तर अमेरिकेत उत्पादन खर्च कमी आहे, सरकारची सबसिडी आहे, म्हणून तिथला माल स्वस्त आहे. जर तो भारतात आला असता तर बाजारात माल वाढला असता आणि आपले भाव खाली आले असते, विशेषतः सोयाबीन, मका, कापूस आणि तेलाचे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा मोठा धोका होता असं सांगितलं जात होतं. आता करार थांबलेला आहे म्हणजे काय फायदा होईल? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एक, आयात थांबली. अमेरिकेचा माल सध्या भारतात येणार नाही. युद्धजन्य स्थितीमुळे तसेही जहाजांना यायला अडचणी आहेत आणि आखाती देशांमध्ये अमेरिका वेगळ्याच प्रश्नामध्ये गुंतलेले, हे तुम्हाला माहितीच आहे. हे पण एक कारण आहे. म्हणजे आपल्या मालाला आता मागणी देशांतर्गतच वाढेल, बाहेरच्या मालाचा दबाव होणार नाही. बाजारभावावरचा दबाव कमी होईल. त्यामुळे काय होईल की गेल्या काही दिवसात व्यापाऱ्यांमध्ये भीती होईल, त्यामुळे माल स्वस्त येणार आहे आणि त्यामुळे आपले भाव पडतील. पण ती भीती आता जवळपास निघून गेलेली आहे, कमी झाली आहे. त्यामुळे तो दबाव कमी होईल आणि बाजार स्थिर होऊ शकतो. सोयाबीनच्या बाबतीत मी सांगितलं आहे की मागच्या वर्षाच्या तुलनेत या आठवड्यामध्ये या सगळ्या परिस्थितीनंतर सोयाबीनचे बाजारभाव वाढताना दिसत आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ते वाढलेले आहेत. मक्याच्या बाजारामध्ये आणि कापसाच्या बाजारामध्ये अशी स्थिती येऊ शकते. आता जागतिक परिस्थितीचा काय फायदा होईल ते आपण समजून घेऊया. आखाती देशांमध्ये तणाव वाढतो, यामुळे तेल महाग होऊ शकते, वाहतूक खर्च वाढतो, आयात महाग होते आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल.
इतकी महागाची आयात कोण आणणार आहे? किंवा आधी आपल्याला देशातच तेलाचा प्रश्न आहे, गॅसचा प्रश्न आहे, तर तिकडनं ते सोयाबीन आणणं हे आपल्याला परवडणार नाही आणि त्यांनाही परवडणार नाही. आता याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, माझ्याकडे साठवून ठेवलेला सोयाबीन आहे किंवा अजूनही कापूस दिलेला नाही आहे किंवा अजूनही मका आहे, त्याचे भाव वाढतील का? तर याचं अतिशय महत्त्वाचं उत्तर आहे ते म्हणजे ताबडतोब तेजी येणार नाही, पण घसरण थांबू शकते आणि त्यानंतर हळूहळू सुधारणा होईल. परत एकदा सांगतो, ताबडतोब तेजी येणार नाही, पण बाजारभावातील घसरण थांबू शकते, थांबायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर हळूहळू सुधारणा होईल. जसं आपण सोयाबीनचं बघितलं की लातूर बाजारात तो 2% मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढला, मागच्या वर्षीच्या तुलनेत 34% वाढलेला आहे. मक्याच्या बाबतीत साधारण अशाच पद्धतीचं होईल आणि ते घसरण थांबेल. नंतर ते बाजारभाव स्थिरावतील. सध्या 1500, 1600, 1700, मग ते 2000 पर्यंत अशी स्थिती होऊ शकेल. कपाशीचे भाव 7000, 7500 जे घसरण होत होते 7000च्या खाली, मक्याचे बाजारभाव 1500च्या खाली आलेले होते किंवा सोयाबीनचे बाजारभाव अगदी 5000च्या खाली आलेले होते. ते थोडे थांबून मग त्याच्यामध्ये हे सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पिकाचं आपण बघूया. सोयाबीनवर काय आयातीत तेलाचा दबाव कमी राहणार आहे, त्यामुळे थोडी सुधारणा शक्य आहे. मक्यामध्ये पोल्ट्री आणि फीडवर अवलंबून असल्यामुळे तिथे स्थिर ते थोडी वाढ होऊ शकते. कापूसमध्ये जागतिक मागणीचा विचार पण महत्त्वाचा आहे कापसामध्ये, त्यामुळे मध्यम कालावधीसाठी फायदा होईल. लाँग टर्मसाठी अजून ती सगळी धोरण जेव्हा ठरेल त्यावेळेस आपल्याला स्पष्ट कल्पना येईल. तरी पण अजूनही या सगळ्या याच्यात काही धोके आहेत का? हा करार थांबलेला नाही आहे, करार संपुष्टात आलेला नाही आहे, रद्द केलेला नाही आहे, स्थगित केला आहे. तर म्हणून जो काय मर्यादित कालावधी आहे त्यामध्ये काही धोके आहेत का ते आपण बघू. हे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जागतिक बाजार आणि तिथली एकूण काय स्थिती हे अजून महत्त्वाची आहे. देशांतर्गत जर मोठा तेलसाठा असेल तर बाजारभाव थोडे मर्यादित राहू शकतात, पण आता जशी स्थिती आहे त्यामुळे सोयाबीनला तसा दिलासा मिळतो आहे. आणि सरकारी धोरण जर बदललं तर, पण मला आता जे वाटतंय सरकारी धोरण आता बदलण्याची शक्यता नाही, कारण जनतेमध्ये गॅसमुळे आणि याच्यामुळे आधीच रोष आहे. त्या उगाच धोरण बदलून आणि ते कशाला कोण पायावर धोंडा पाडेल, कारण 5 राज्यांच्या निवडणुका आहे. अशा स्थितीमध्ये पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, प्रीमियम पेट्रोलचे, गॅसचे, घरगुती आणि कमर्शियलचे दर वाढलेले आहेत. आता रासायनिक खतांची काय स्थिती आहे त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह आहेत. अशा स्थितीमध्ये सरकार अचानक धोरण बदलेल या सगळ्या याच्यात शक्यता नाही. तरी पण एक सावधगिरीचा किंवा जे धोके आहेत ते म्हणजे या सगळ्या निर्णयावर बाजार चालणार नाही, तर हे पण कारण आहे. आता शेतकऱ्यांसाठी स्ट्रॅटेजी काय आहे, तर बाजार स्थिर होऊन जर तुमच्याकडे असेल सोयाबीन तर तुम्ही त्या स्वरूपाचा निर्णय घेऊ शकतात. आता विक्रीला त्यातले त्यात योग्य काळ आहे. पण थांबायचं असेल तर मग टप्प्याटप्प्याने विक्री करा आणि काही ठिकाणी साठवणूक शक्य असेल तर साठवून ठेवा. पण आत्ताची तशी स्थिती नाही आहे, त्यामुळे माल साठवायचा, विकायचा या संदर्भात निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. या संदर्भातलं डिस्क्लेमर आपण दिलेलं आहे. ॲग्रोशिवार कोणालाही असा सल्ला देत नाही. आता निष्कर्ष करूया या सगळ्या याच्यातनं की हा करार थांबणे म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. मोठी तेजी लगेच येणार नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, बाजारभाव कोसळण्याचा धोका सध्या टळलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव स्थिर होऊन वाढू शकतात. आता तुम्हाला याच पद्धतीचे अतिशय सोप्या पद्धतीनं साध्या भाषेमध्ये अपडेट पाहिजे असेल जागतिक पातळीवरचं किंवा देशांतर्गत असेल, महाराष्ट्रातलं असेल, तर तुम्ही हा चॅनल परत एकदा सबस्क्राईब करा आणि चॅनल मग कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्या भागात सोयाबीन आणि मक्याला काय भाव आहे, तुम्ही कुठल्या भागातून तो विकलेला आहे आणि या संदर्भातही तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जोडून राहा. धन्यवाद.